नमस्कार मैत्रिणींनो, मी ईश्वरी स्वागत करते तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर काल तुम्हाला काल नाही, सॉरी, परवा जो व्हिडिओ अपलोड केला होता त्याच्यामध्ये तुम्हाला दाखवलं की या सगळ्या गाऊन मला द्यायच्या होत्या. गुढीपाडवा होता दुसऱ्या दिवशी, त्याच्यामुळे संध्याकाळपर्यंत या सगळ्या गाऊन द्यायच्या होत्या. पण या बायकांनी आहे ना मला टांग दिली, अक्षरशः टांग दिली. शिवून ठेव, आम्ही न्यायला येतो बोलून एकही जण आलेली नाहीये. त्यांना 2-2 वेळा फोन केला, बाबा या, मला परत गावी जायचंय, त्याच्यामुळे या, घेऊन जा, येतो येतो बोलतायत, पण एकही आलेली नाहीये. तर तुम्हाला दाखवते किती गाऊन रेडी करून ठेवल्या होत्या. तर ही एक गाऊन आणि ही एक गाऊन तुम्हाला दाखवते जवळ. हे बघा, रुणाली मोगरे, रुणाली मोगरे. ह्या दोन्ही गाऊन एकाच कस्टमरचे आहेत. या दोन गाऊन एका कस्टमरचे आहेत. या 1, 2 आणि ह्या 3 गाऊन एका कस्टमरच्या आहेत. त्या पण आलेल्या नाहीयेत. ही एक गाऊन रेडी झालेली आहे, ती एका कस्टमरची आहे, ती आलेली नाहीये. म्हणजे एकूण 6 गाऊन आहेत या. आणि 3 गाऊन घेऊन गेल्या, त्या येणार होत्या, बोलल्या होत्या, त्या घेऊन गेल्या, आल्या आहे. पण ह्या तिघी जणी काही आलेल्या नाहीयेत. तर आता ह्या घडी मारते आणि ठेवून देते. आणि ही एक गाऊन मी कट करून ठेवली, तर ती सुद्धा मला शिवायची आहे. तर आता हे घडी मारून घेते आणि मग ही गाऊन शिवते. शिवून झाली की तुम्हाला दाखवेन. रेग्युलर पॅटर्नच आहे, काही वेगळं नाहीये. कारण की रेग्युलर पॅटर्न का होतात सारखे सारखे, कारण इथे कोण जास्त असं दुसरे पॅटर्न वगैरे वापरायला मागत नाही. हा पॅटर्न बहुतेक सगळीजण घालतात, त्याच्यामुळे मी सुद्धा असं दुसरं काहीतरी शिवा वगैरे असं बोलत नाही. त्यांनी तर सांगितलं मला की बाबा मला वेगळं काहीतरी हवंय तरच शिवते, नाहीतर हा रेग्युलर पॅटर्न सगळ्यांना आवडतो आणि तोच सगळ्यांना मी प्रिफर करते. तर सकाळी आल्यापासून हा एक ड्रेस सुद्धा शिवून झालाय, खूप छान झालाय. असा असा जरा वेगळा गळा आहे त्याचा. गळ्याचा पॅटर्न होता, त्याला पान गळा होता आणि त्याच्या भोवती असं थोडीशी नक्षीकाम होती. पण तिला असा गळा हवा होता बोटनेक मध्ये, त्याच्यामुळे मी असं शिवलंय. आणि माझ्याकडे व्हाईट कलरचा पल्स नव्हतं आणि आता बाहेर जायला टाइमही नाहीये आणि ती संध्याकाळी न्यायला येणार आहे, म्हणून मग मी थोडेसे असे गोल्डन कलरचे लावले. पण ते शोभून दिसते, त्याला खूप छान वाटतंय. काल मला मी बोलली होती की चुकून मी 4 तुकडे केले, तर तो पायजमा सुद्धा दाखवते तुम्हाला. तर तो असा झालेला आहे, चांगला पाठून पण खूप छान. म्हणजे हा पुढचा भाग आहे, पुढून पण त्याला खूप छान असा घेर आलेला आहे आणि पाठीमागून सुद्धा खूप छान असा घेर आलेला आहे. खूप मस्त झालाय, फ्लोई फ्लोई. आणि कुठूनही त्याला जॉईंट वगैरे दिसत नाहीये. एवढं म्हणजे निरखून पारखून बघितलं तर दिसेल, पण लांबून असं उभं केल्याच्या नंतर दिसत नाहीये कुठूनच. ते एक बरं झालं, मला खूप भीती वाटत होती, पण ती एक गोष्ट चांगली झाली, दिसत नाहीये. त्याच्यावरचा टॉप सुद्धा रेडी आहे, त्याला फक्त हात शिलाई करायची थोडीफार. तर ती आता थोड्या वेळाने करून घेते आणि ही गाऊन शिवून देते. तर सगळ्यात पहिले मग या गाऊनच्या घड्या मारते आणि ठेवून देते. इथे सगळी अडचण अडचण झाली, या गाऊन आहेत त्या शिवायचे सगळ्या. तर गाऊन थोड्या कमी आलेल्या आहेत, कारण की महिना अखेरीचा दिवस असले की गाऊनच्या ऑर्डर थोड्या कमी येतात. परत महिना अखेर होऊन गेली, दुसरा महिना चालू झाला की परत ऑर्डर वाढतात. तरी पण या एवढ्या गाऊन आहेत ज्या शिवायच्या आहेत, तर त्यानंतर शिवेन. आधी मला गावाला जायचंय, तर बघू, सोमवारी गावाला जायचंय. या 2 दिवसात जेवढं काम होईल तेवढं करायचंय. आणि मग गावी कोणाला कोणाला म्हणजे गावचे ब्लॉग बघायला आवडतील त्यांनी नक्की कमेंट करून सांगा. मी नक्की गावचे ब्लॉग सुद्धा हे करण्यात, शेअर करण्याचा नक्की प्रयत्न करेन. हे गाऊन बघा किती छान वाटते, मस्त वाटते, खूपच छान वाटते. पिंक कलर मला खूप आवडता कलर आहे, एकदमच छान. ही गाऊन आणि ही गाऊन पूर्ण सेम आहे डिझाईन. जवळ येऊन दाखवते बघा, डिझाईन पूर्ण सेम आहे, फक्त ह्याच्यामध्ये 2 कलर आहेत आणि ह्याच्यामध्ये एकच कलर आहे. किती छान वाटते ना. हा थोडासा मरून कलर आहे आणि त्याच्यावरती एकदम डार्क पिंक कलरचे फ्लॉवर्स आहेत. आणि हा पूर्ण डार्क पिंक कलर आहे, त्याच्यावरती प्लेन आहे, फुलांमध्ये काही कलर वगैरे टाकलेला नाहीये. छान वाटते दोन्ही पण गाऊन. शिवल्याच्या नंतर तर घातल्याच्या नंतर अगदी सुंदर. थोडी मारून घेते.
तर आता या गाऊनच्या घड्या मारून सगळ्या ठेवून देते, कपाटामध्ये ठेवून देते. आता मी गावी जायच्या अगोदर या सगळ्या जणी न्यायला आल्या तर ठीक आहे, नाहीतर मग पंचायत होईल, परत त्यांचीच पंचायत होईल. शिवून झालेल्या गाऊन कस्टमर पटापट घेऊन गेलं ना की माझ्या इथली पण जरा अडचण कमी होते, कारण ब्लाउजांपेक्षा गाऊनला कसं जागा जास्त लागतो आणि मग तो खूप पसारा वाटतो आणि जरा बरंही वाटतं जर कस्टमर आपण जे काम केलं आहे ते पटकन घेऊन गेलं तर, कारण की अर्जंट करतात आणि शिवून झालं की कोणीच न्यायला येत नाही. तर ही गाऊनसुद्धा मी बोलली मगाशी शिवणार आहे मी, तीसुद्धा माझी शिवून झाली होती, फक्त बॉटमची शिलाई मारायची राहिली होती, तर तीसुद्धा इथे मारून घेते. अर्धा इंच फोल्ड करायचं आणि खालून शिलाई मारायची बॉटमची. आणि ही गाऊनसुद्धा खूप छान दिसते, म्हणजे कॉपी कलर आहे आणि त्याच्यावरती 3 रंगांची फुलं आहेत. एक येल्लो कलर आहे, मस्टर्ड येल्लो आहे, एक मेहंदी कलर आहे आणि लाल कलर आहे, असे 3 रंगांची फुलं आहेत ह्याच्यावरती. आणि ही सुद्धा गाऊन खूप छान दिसते. पूर्ण व्हाईट नाही आहे, तो जो कॉफी कलर आहे ना तो व्हाईटमध्ये असा स्प्रेड झाला आहे मस्त, आणि धुतल्याच्या नंतर तो अजून थोडा जर ह्याचा कलर गेला ना तर अजून स्प्रेड होईल तो आणि खूप छान वाटेल ही गाऊन. तर ही गाऊन कशी रेडी झाली ती सुद्धा मी तुम्हाला दाखवते. तर ही अशी रेडी झाली, पूर्ण रेग्युलर पॅटर्न आहे हा माझा गोल गळ्याचा, तर चौकोन आणि वरचा गळा चौकोनी आहे. तर खूप छान प्रकारे ही तयार झाली. 38 साईजची गाऊन आहे ही आणि त्यांचे हात आहेत ते शॉर्ट आहेत, 4.5 इंचाचे आहेत. तर खूप छान तयार झाले. ही गाऊन झाल्याच्या नंतर आता मला ब्लाऊज शिवायची होती, ही 2 ब्लाऊज शिवायची होती, पण त्याचा व्हिडिओ मी दाखवला नाही आहे. तर आजच्या पुरता एवढंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब, नवीन असाल चॅनलवर तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर हा व्हिडिओ इथेच संपवते. पुन्हा एकदा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.